किचन ओट्यावरती एवढा सगळा पसारा पडला होता, पण तो सगळा पसारा इग्नोर केला आणि पहिले इकडे माझ्या पिल्लूला आवरायला घेतलं होतं. कारण त्याच्या शाळेमध्ये दिंडीचा कार्यक्रम होता, त्यासाठी तिचं आवरायचं होतं. तर त्याच्या शाळेमध्ये कुठला जरी कार्यक्रम असला की मला एवढं भारी वाटतं, कारणच ना त्याला वेगवेगळं असं सजवायला नटवायला मला एवढं आवडतं ना. मग काय माझ्या पिल्लूला असं मी तयार वगैरे करून घेतलं आणि त्याचा फायदा दुखला असा काहीसा होता. आणि कसा वाटतं ना की मला कमेंट करून सांगा. आता असं वेगळं काहीतरी केलं म्हटलं ना, फोटो तर नक्कीच आले पाहिजेत. मग काय माझ्या पिल्लूची इकडनं व्हिडिओ वगैरे काढायला घेतले आणि खरंच शिवांशी असं वेगळं काय कार्यक्रम वगैरे असताना की मला भारी वाटतं. कारण आपण असताना आवर्जून एखादी त्याला ना तयार वगैरे करत नाही, असं ना काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं असं पोरांना आपण तयार करतो वेगळ्या लुकमध्ये आणि त्यांचे फोटो वगैरे ना असं मला काढून ठेवायला एवढं भारी वाटतं. मग काय त्याचे मस्त फोटो व्हिडिओ काढून घेतले मी पण पटकन आवरलं आणि माझ्या छोट्याशा वारकऱ्याला ना शाळेमध्ये सोडायला निघाले. आता शाळेमध्ये आले तर ना तयारी चालली होती. मला वाटतं ना आम्ही सगळ्यांच्या अगोदर झेंडा लावायला आलो होतो, पण चला असं म्हटलं तर माझं पिल्लू शांत निवांत आणि थोडा वेळ बसल. इकडं ना पालखी वगैरे छान सजवली होती. घरी आले पहिल्यांदा किचन ओट्यावरचा सगळा पसारा कमी करायला घेतला. इस्त्रीपासून सगळं ना काय किचन ओट्यावरच मी ठेवलं होतं आणि गडबडीने निघून गेले होते, त्यामुळे सगळं ना आवरून वगैरे घेतलं. आणि इकडे मस्तपैकी नचला म्हटलं चहा ठेवूया. आता चहा ना कमी कमी करायचं ठरवते, पण ना काही कमीच होईना झालाय. आता चहा प्यायचं नाही ठरवलं होतं तरी पण चहा केला आहे, कारण ना शिवांशला मी मोदक केली होती त्याचा ना थोडासा गुळ राहिला तर किसलेला. आता तो गुळ ना असं ठरवतं म्हटलं पाणी सुटून जाईल, तेव्हा सुद्धा म्हटलं चहाच करून घेऊया. आणि साखरेच्या चहापेक्षा ना गुळाचा चहा एवढा भारी लागतो ना, मला तितका आवडतो. त्याला चहा तर पिऊन झाला होता पटकन 2-3 भाकऱ्या पण घालून घेतल्या. म्हटलं कामात काम परत नको वाढायला, त्यामुळे ना अगोदरच म्हटलं लागलीच भाकरी पण करून घेऊया. आता इकडे मस्तपैकी भाकरी वगैरे करून घेतली. आता मी डायरेक्ट अशी ना गॅसवर भाजून घेते, तर सवयच लागल्या म्हणा. आता आम्ही शाळेतून आलो ना की आमचा सगळा असा पसारा एकीकडे असतो आणि जाताना सांगून गेलं असतं की माझी खेळणी अशीच मी परत येऊन खेळणार आहे. मग काही सगळा पसारा साईडला तसाच ठेवायचा आणि पहिला आलेला खेळणी घ्यायची खेळायला. आणि जेवणामध्ये ना शिवांसाठी अंड्याची पोळी आणि भाकरी केली होती.